नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। आज आपण हिवाळ्यामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ नियमित द्यावे, त्याचे काय फायदे आहेत आणि कोणते पदार्थ देणं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। हिवाळ्यामध्ये आहार संतुलित ठेवला तर लहान मुलांना हिवाळ्यात होणारे सर्दी, कफ, खोकला, ताप येणं, त्वचा रुक्ष पडणं, केसांचा कोरडेपणा येणं असे त्रास होत नाहीत। त्यामुळे संतुलित आहार असेल याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये कोणते पदार्थ देणं टाळणं गरजेचं आहे हे पाहणार आहोत। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिवाळा ऋतू खूप आल्हाददायक आणि आरोग्यदायी आहे। हिवाळा बाळाचं वजन उत्तम वाढवण्यासाठी पोषकही आहे, परंतु हिवाळ्यात होणारे सर्दी, कफ, खोकला, ताप येणं असे त्रास बाळाला होता कामा नये। त्यासाठी लहान मुलांचा पूरक आहार पौष्टिक, ताजा आणि सुपाचा ठेवणं गरजेचं आहे। हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये कोणते पदार्थ द्यावे आणि कोणते पदार्थ टाळावे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया। हिवाळ्यात शरीरात उष्णता आणि ऊर्जा टिकवून ठेवणारा आहार द्यावा। दिवसभर आहारात सर्व पदार्थ गरम, ताजे, पौष्टिक असतील तर फायदा होतो। हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे लहान मुलांना तहान लागत नाही, त्यामुळे पाणी कमी प्रमाणात पिलं जातं। हिवाळ्यामध्ये दिवसभरात बाळाला पुरेसं पाणी मिळणं गरजेचं असतं। हिवाळ्यात मुलांना पाणी देत असताना शक्यतो कोमट पाणी द्या। मुलांना सुवर्णजल दिलं तर त्याचे फायदे अधिक होतात। सुवर्णजल रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करतं आणि पाणी कोमट असेल तर ते पुरेसं पिलंही जातं। हिवाळ्यामध्ये बाळाला दूध कोमट, चिमूटभर हळद, अद्रकाचा रस किंवा जायफळ वेलची पूड किंवा सुंठ पूड आणि साखर घालूनच द्या। अशा दुधामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि सर्दी कफास प्रतिबंध होण्यासाठी मदत होते। मांसाहारी सूप, भाज्यांचे सूप देण्यासाठी हिवाळा हा ऋतू योग्य आहे। चिकन, मटण, वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्यापासून बनलेले सूप रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि पुरेशा प्रमाणात पौष्टिक घटक मिळण्यासाठी उपयोगी। सूप बनवताना त्यामध्ये अद्रक, तूप, हिंग, मिरी, दालचिनी, जिरे, लवंग असे मसाले वापरले जातात। मसाले शरीरासाठी आणि सर्दी कफास प्रतिबंध करण्यासाठी फायदेशीर आहेत। सूप म्हणजे द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात भूक वाढवण्यासाठीही मदत होते। हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे मध, गूळ, जायफळ, वेलची, तूप, दूध, दुधाचे पदार्थ, हळद, अद्रक, लसूण, सुंठ, ड्रायफ्रूट, काही मसाले नियमित द्या। लहान मुलांसाठी हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर आवर्जून द्या। लहान मुलांना संध्याकाळी शक्यतो जेवणापूर्वी सूप द्या। सूप बनवत असताना अद्रक, लसूण, मिरी, लवंग, ओवा यांचा वापर करा। अशा पद्धतीने मांसाहारी किंवा भाज्यांच्या सूपमुळे शरीरात उष्णता राहते, ऊर्जा राहते, सर्दी, कफ, खोकला होत नाही आणि असेल तर त्रास कमी होतो। हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न करा। डिंकाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, खजूरचे लाडू लहान मुलांच्या आहारामध्ये नक्की द्या। हे पदार्थ भरपूर पौष्टिक घटकांनी बनलेले असतात, त्यामुळे लहान मुलांनी जरी आहार कमी जास्त घेतला तरी आवश्यक ते पोषण तत्व, ऊर्जा यातून मिळते। हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या मेथी, शेपू अशा पालेभाज्या, मूळवर्गीय भाज्या आवर्जून द्या। गाजर, मूग, बीट या भाज्या हिवाळ्यामध्ये मिळतात। त्याचा गोड हलवा, शिरा, खीर, सलाड या स्वरूपात मुलांना देऊ शकतो। हिवाळ्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी आवश्यक असते। लहान मुलांना कोवळ्या उन्हामध्ये शेकवणं गरजेचं असतं। व्हिटॅमिन सी साठी लिंबू, सफरचंद, किवी, मोसंबी, संत्री अशी गोड रसाळ फळं देता येतात। हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये केशरचा आवर्जून समावेश करा। केस आणि त्वचेलाही पोषण देतं। हिवाळ्यात लहान मुलांना फळं शक्यतो दुपारी आणि ऊन असताना, वातावरणात उष्णता असताना द्या। लहान मुलांना फळं देत असताना ती गोड आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली द्या। सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरण असताना लहान मुलांना फळं देऊ नका, त्यामुळे सर्दी, कफ, खोकला वाढू शकतो। मुलांना सर्दी, कफ, खोकला असल्यास फळं देऊ नये। हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कधीकधी चॉकलेट दिल्यानेही फायदा होतो। मोड आलेली कडधान्ये देखील शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करतात। भूक वाढवण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी फायदेशीर असतात। मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळ, कटलेट, सूप लहान मुलांना देऊ शकता। हिवाळ्यात लहान मुलांना कोणतेही पदार्थ देत असताना जास्त पौष्टिक घटकांचा वापर करा। पदार्थ कोमट, ताजे, घरी बनवलेले असावे आणि द्रव स्वरूपातील दिले तर बाळ पोटभर आणि आवडीने खातं आणि ते अंगीही लागतं।
हिवाळ्यामध्ये लहान मुलांना प्रिझर्व केलेले जास्त गोड साखरयुक्त पदार्थ, फळांचे रस, शीतपेय, कच्च्या भाज्या, जास्त थंड पदार्थ देणं टाळा. तेलकट, आंबट, आंबवलेले पदार्थ, तांदूळ, नाचणी, दही असे पदार्थ हिवाळ्यामध्ये शक्यतो कमी प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने हिवाळ्यात आहार संतुलित ठेवला, लहान मुलांना द्यावं आणि काय देणं टाळावं हे जाणून व्यवस्थित आहार दिला तर हिवाळ्यात होणारे सर्दी, कफ, खोकला, त्वचेसंबंधीचे त्रास लहान मुलांना होणार नाहीत. असेच हिवाळ्यामध्ये आणखीन बाळाची कशी काळजी घ्यावी, हिवाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासावरती, सर्दी, कफ, खोकल्यावरती प्रभावी असे उपायांचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपने चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.